सो हॅलो एव्हरीवन. आजचा माझा असा डेचा प्लॅन आहे की आज वियांचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत, जो की आहे स्कूलमध्ये. कारण की वियांचा बर्थडे आहे सॅटर्डेला, म्हणजे या 3 फेब्रुवारीला सॅटर्डे आलेला आहे आणि सॅटर्डेला स्कूलला सुट्टी असते वियांला, कारण की वियान आहे आता नर्सरीमध्ये. सो सॅटर्डे संडे त्याला हा सुट्टीचा दिवस असतो, त्याच्यामुळे आम्ही आज फ्रायडेला म्हणजे आजच बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत त्याचा. आणि स्कूलमध्ये देण्यासाठी आम्ही रिटर्न गिफ्ट्स वगैरे सगळं चॉईस करायला गेलो, खूप सारं फिरलो, पण शेवटी शॉर्टलिस्टेड झालेलं आहे. ते म्हणजे मी तुम्हाला दाखवते काय कर्ज घेतलेले आहेत. हे अशा पद्धतीचे आहेत, जे की स्ट्रॉ याच्यामध्ये 4 कलर मला मिळालेले आहेत आणि अशा पद्धतीचे कप आहेत जे की स्ट्रॉ अटॅच आहे आणि असं आहे. ते युजफुल होणार आहे वियांच्या सगळ्या फ्रेंड्स लोकांना. सो मी अशा पद्धतीचे हे डीमार्टमधून मी घेतलेले आहेत. पर पीस मला मिळालेला आहे 19 रुपीजला, 19 रुपीजला पर पीस मिळालेला आहे. सो मी रिटर्न गिफ्टमध्ये हे प्लॅन केलेले आहेत. आणि तुम्हाला मी DIY मध्ये आम्ही गेलतो, मी थोडंसं क्लिप्स काढलेली आहे, ती तुम्ही आता बघा. आणि DIY मधून मला खूप साऱ्या वस्तू मिळालेल्या आहेत. तुमच्या जर नियर बाय DIY स्टोअर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्की व्हिजिट करा. स्टेशनरी आयटम सुद्धा खूप छान छान आहेत. बट मी हे कप्स आधीच प्लॅन करून ठेवलेले होते की मी वियांच्या बर्थडेला रिटर्न गिफ्टमध्ये हेच कप घेणार आहे म्हणून. सो मी ते घेतलेले आहेत. आणि मी तुम्हाला आता सांगते, मी DIY मधून हा वियांसाठी स्पेशल स्पेक घेतलेला आहे, जो की मी बर्थडेला यूज करणार आहे. तो मला मिळालेला आहे 140 रुपीजचा, जो की DIY मध्ये अवेलेबल आहे. सो तुम्ही असं काही घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर DIY मधून मी आणलेले आहेत असे जे वियांचे फ्रेंड्स आता केक कटिंगसाठी यूज करणार आहे. हे 40 रुपीजचे फक्त 10 पीसेस, 40 रुपीजला 10 पीसेस. तर मी असे 3 टाईपचे घेतलेले आहेत. मी तिन्ही पण तुम्हाला दाखवते. तुमच्या नियर बाय इथे नवी मुंबईमध्ये आमच्याकडे तरी DIY स्टोअर खूप सारे आहेत. आपल्या पनवेलमध्ये ओरिएंटला सुद्धा DIY आहे आणि खूप सारे नियर बाय स्टोअर DIY मध्ये तुम्ही जाऊ शकता, एकदम रिझनेबल कॉस्ट. मी असे 3 टाईप्सचे घेतलेले आहेत, कारण की 35 स्टुडंट आहेत वियांच्या क्लासमध्ये. सो मी 35 स्टुडंटला सफिशियंट होतील असे एवढे घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर चॉकलेट्समध्ये चॉकलेट खाऊन मुलं बोर झालेले आहेत. सो मी आता यावेळेस काहीतरी वेगळं, म्हणजे मी जेम्सचे पॅकेट घेतलेले आहेत इन्स्टेड ऑफ कॅडबरी आणि बाकी सगळे चॉकलेट्स. तर मी जेम्स घेतलेले आहेत डिस्ट्रीब्युशनसाठी. हे बलून पूर्ण आम्ही सेट घेतलेला आहे DIY मधून. तो मला मिळालेला आहे 80 रुपीज. 80 रुपीजमध्ये एवढे सारे बलून आणि एक मोठा बलून. पहिले आम्ही माझ्या लहानपणी तरी असा बर्थडेचा मोठा बलून असायचा, जो की अगरबत्तीने किंवा असं कॅन्डलने वगैरे असं फोडण्यात यायचं आणि त्याच्यामध्ये स्पार्कल टाकायचं. ती आठवण मला आली आणि ते मला DIY मध्ये हे कलेक्शन मिळालेलं आहे. सो ते DIY मधून घेतलंय. पण मी हे होम डेकोरमध्ये ठेवणार आहे, म्हणजे घरी जेव्हा आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत सॅटर्डेला, तेव्हा मी हे डेकोरेशनसाठी आयटम ठेवलेला आहे. त्याच्यानंतर घरी जेव्हा बर्थडे होणार आहे तेव्हा मी जे कोणी किड्स येतील त्यांना मी हे स्पेक यूज करायला देणार आहे. ते पण मला DIY मध्ये मिळालेले आहे. ते 65 रुपीजचं मिळालेलं आहे. हे फ्लावर पेटल्स आहेत. बर्थडे केक झाल्यानंतर आम्ही फोडणार आहोत केक कटिंग नंतर. ते पण मला 80 रुपीजला फक्त मिळालेला आहे DIY मधून. बर्थडेचा हा जो बॅनर आहे तो पण मला लॉंग बॅनर आहे, तो मला फक्त 40 रुपीजमध्ये मिळालेला आहे DIY मधून. अशी मी शॉपिंग केलेली आहे. पण याची काही शॉपिंग मी घरी बर्थडे सेलिब्रेशन करताना ठेवणार आहे आणि काही मी स्कूलमध्ये ठेवणार आहे. केकची सुद्धा ऑर्डर दिलेली आहे. आता मी जाऊन केक कलेक्ट करणार आहे. वियांला मी ऑलरेडी स्कूलमध्ये सोडून आलेली आहे आणि आता मिड टाईममध्ये म्हणजे 1 आवर नंतर, वियांचा स्कूल असतो 2 आवर, बट आफ्टर 1 आवर त्याच्यानंतर मी त्याला तिथे केक घेऊन जाणार आहे आणि आता सेलिब्रेशन होणार आहे. सो लेट्स गो, आपण केक कलेक्ट करूया आणि तसंच आपण वियांच्या स्कूलमध्ये जाऊ. सो स्टे ट्यून.
सो अशा पद्धतीने वियांच्या स्कूलमधलं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आम्ही पुढे निघालेलो आहोत कारण की वियांचं स्कूल सुटायला अजून हाफ ॲन आवर पेंडिंग आहे. स्कूलमध्ये सेलिब्रेशन करून आम्ही थोडं मार्केटमध्ये जातोय, जरा व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सची शॉपिंग आहे, त्याच्यानंतर मी जाणार आहे घरी.